नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र यासिन शेख। आज आहे आपण आपल्या समृद्धी ॲग्रो टमाटरच्या फार्मवर, जो नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यामध्ये सारखानी गावामध्ये आपण 20 एकरामध्ये एकरी 10,000 रोप, 10 फुटावर बेड, 6 फूट मल्चिंग, बिना बांधणी, बिना सुतळी, बिना लेबर खर्च वाचवता हा प्लॉट आपण ते 7 ऑगस्ट ते 10 ऑगस्टला लागवड केलेली आहे। आणि हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून असे व्हिडिओ या प्लॉटचे समृद्धी पॅटर्नचे बनवलेले आहेत शेतकऱ्यांना पाठवण्यासाठी। तर मित्रांनो, गेले 2 महिने खूप सारा पाऊस होता। त्या पावसामधनं या प्लॉटला वाचवण्यासाठी जी मेहनत केली किंवा मेहनत आमची सक्सेस झाली। आज तुम्ही प्लॉट बघू शकता। आज 70-72 दिवसाचा प्लॉट आहे आपला। माल चालू 60व्या दिवशी सुरू बी झालं, पहिलं पालवणी वगैरे 2-3 तोडे झाले आपले। पण आज जे सेटिंग आहे पीसीपी हार्मोन्स आपण वापरल्यामुळे, 2 ड्रिंचिंग केल्यामुळे आणि फुलाची संख्या बघा, पानाची संख्या, पानांची रुंदी बघा, जाडी बघा, प्लॉट किती डेव्हलप झालाय। 10 फुटाच्या बेडवर 6 फुटाचं मल्चिंग दिसायला आज बंद झालेलं आहे। तर मित्रांनो, या प्लॉटला पाहण्यासाठी किंवा या प्लॉटमध्ये खरंच असं कंडिशन आहे का, एका झाडाला 100 ते 150 टमाटर आहे का, एका झाडाला 7 ते 10 किलो माल निघणार आहे का? तर त्यासाठी शेतकऱ्यांसाठी आम्ही येणाऱ्या 9 तारखेला, नोव्हेंबर 9ला रविवारच्या दिवशी प्रोग्राम ठेवलेला आहे, शेतकरी मेळावा, बिना शुल्क बिना फीचा, जेणेकरून शेतकऱ्यांनी या मेळाव्यात जास्तीत जास्त शेतकरी हजर राहावे आणि या झिरो बजेटची जी शेती आहे, कमी खर्चाची जी शेती आहे, जे 1.5 लाख रुपये वाचवायचे आपल्याला बांधणीचे, ते पाहण्यासाठी शेतकरी मित्रांना येणाऱ्या 9 तारखेला रविवारी आवर्जून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले शेतकरी सगळे जमा होणार आहेत। बरेचसे शेतकऱ्यांनी कमेंट बी केलेले आहे की आम्ही 5-10 ह्या गावात, संभाजीनगरनं 5-10 लोक येणार आहेत, सोलापूरनं 10-20 लोक येणार आहेत। असे अजून नंबर दिला नाही आम्ही, परंतु तोपर्यंत अशा लोकांची कमेंट यायला सुरू झाली। तर 9 तारखेला शेतकऱ्यांनी ध्यान देऊन आवर्जून सगळे कामं मागं पुढं करून 9 तारखेला हजर राहायचं आहे आणि इथं आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, तर ध्यानात ठेवा, 9 नोव्हेंबर 2025ला नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यामध्ये सारखानी गावामध्ये सगळ्यांनी हजर राहायचं आहे। आणि हजर राहून शेती कशी करायची किंवा झिरो बजेटमध्ये, कमी खर्चामध्ये, कमी औषधामध्ये स्लरी कशी वापरायची, गोकृपा कसा वापरायचा आणि एका झाडाला 10 किलो माल कसा काढायचा, एकरात 2000 प्लस कॅरेट कशी काढायची, एवढ्या वेदरमध्ये सुद्धा, खराब वेदरमध्ये, रोगराईपासून कसं प्लॉटला वाचवायचं, आणि या कार्यक्रमात हजर होऊन टमाटर तर सांगणारच आहे, पण प्रत्येक पिकाची माहिती, प्रत्येक पिकाचं शेड्यूल, प्रत्येक पिकांची अपडेट जानकारी मार्केटपर्यंत शेतकऱ्यांना या कार्यक्रमात फ्रीमध्ये भेटणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आवर्जून 9 तारखेला रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होणार आहे आणि पीक पाहणी बी राहणार आहे, चर्चासत्र बी राहणार आहे। आणि खरंच हा मी बोलणारा शेतकरी किंवा बोलणारा माणूस खरंच बोलत आहे का, ते पाहण्यासाठी यायचं आहे मित्रांनो। तर आवर्जून 9 तारखेला 9 नोव्हेंबरला 2025ला हजर राहायचं आहे। तर मित्रांनो, आपण एक कार्यक्रमाला जे शेतकरी हजर राहणार आहे त्यांच्यासाठी दिवाळी बोनस म्हणून ऑफर ठेवलेली आहे की जे लोक या कार्यक्रमात येणार आहेत त्यांच्यासाठी मध्ये आपण गोकृपाच्या बॅक्टेरिया देणार आहे। जे गोकुळबाई सुतारिया अहमदाबादचे त्यांनी जे बनवलेलं आहे कल्चर, ते 5 वर्षापासून आम्ही यूज करत आहे। त्या कल्चरमुळे आमच्या ज्या प्लॉटचा या एवढ्या पावसामध्ये 60 दिवस जे पाऊस होता किंवा 2 महिने जो आमचा प्लॉट पाण्यामध्ये होता किंवा खूप पाऊस होता, त्या पावसामध्ये वाचवण्यासाठी जी मदत झाली, ते सगळ्यात मोठं कारण म्हणजे आहे ते गोकृपाच्या बॅक्टेरिया। आणि त्या बॅक्टेरियाला बनवायला खर्च फक्त आहे 250 रुपये आणि तो काम करत आहे कमीत कमी 25,000 रुपयाचं। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 250 रुपये म्हणजे काय लागत आहे, 1 लिटरची आम्ही बॉटल येणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस म्हणून, दिवाळी बोनस म्हणून बॅक्टेरिया देणार आहे फ्रीमध्ये। ते शेतकरी घेऊन जाऊन स्वतः 200 लिटर पाण्यामध्ये त्याला हे करायचं आहे, बॅक्टेरियाला 2 किलो गूळ 200 लिटर पाण्यासाठी आणि 2 लिटर दही किंवा ताक मिक्स करून त्यात टाकायचं आपल्याला। तर मित्रांनो, ते बॅक्टेरिया तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे। तर आवर्जून या कार्यक्रमाला हजर राहायचं आहे आणि प्लॉटमध्ये जे झालेले बदल बघायचे आहेत, बिना खर्चामध्ये, कमी खर्चामध्ये, कमी औषधीमध्ये, आणि हे कसं डेव्हलप करू शकलो याच्याबद्दलची सविस्तर माहिती टमाटर बद्दल शेतकऱ्यांना 9 तारखेला भेटणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आणि लवकरच तुम्हाला एक नंबर रजिस्ट्रेशनसाठी भेटणार आहे की जेणेकरून त्या नंबरवर कॉल करून
आपलं नाव नोंदवायचं आहे का. त्याचं कारण एकच आहे मित्रांनो, तुम्ही एवढ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शेतकरी या प्लॉटवर येणार आणि आलेल्या शेतकऱ्यांचा पाहुणचार आमच्याकडून राहू नये किंवा त्यांचा पाहुणचार आमच्यापासून विसरू नये, म्हणून सगळ्यांनी नाव नोंदणी करायची. त्या हिशोबाने आपण या प्रोग्राममध्ये शेतकऱ्यांना जेवण्याची सुविधा केलेली आहे, बसण्या उठण्याची सुविधा केलेली आहे, नाश्त्या पाण्याची सुविधा केलेली आहे, जेणेकरून आलेले पाहुणे आलेले शेतकरी जे लांबून येणार आहे त्यांच्यासाठी आम्ही हा सगळी व्यवस्था केलेली आहे, ते बी फ्रीमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत जेवढ्या प्रोग्राममध्ये तुम्ही गेला असाल, बऱ्याचशा प्रोग्राममध्ये फी भरून बी अटेंड केली, प्रोग्राम अटेंड केले असतील तुम्ही, परंतु आज जो हा प्रोग्राम होत आहे महाराष्ट्रातला आपला, हा पहिला प्रोग्राम असा आहे की जिथं आपल्याला फी भरायची गरज नाही आणि वैयक्तिक मध्ये इतकं मोठं अनुभव किंवा इतकं मोठं प्रशिक्षण आपल्याला या कार्यक्रमात भेटणार आहे की झिरो बजेटमध्ये टमाटर कसं करायचं, कमी खर्चामध्ये कसं करायचं, बिना बांधणीचा खर्च, बिना बांधणी, बिना सुतळी, बिना बांबू, आणि 2000 कॅरेट खरंच निघणार आहे का. तर मित्रांनो, आवर्जून 9 तारखेला तुम्हाला हजर राहायचं आहे आणि जाताना दिवाळीचा बोनस घेऊन जायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, तसं जसं आता प्रोग्राम बद्दल तुम्हाला सांगितलं, पण आज समृद्धी पॅटर्नला जो डेव्हलप करायसाठी किंवा समृद्धी पॅटर्न कसा बनवला आणि ह्याच्यापासून आम्हाला जे आता ह्या प्लॉटला 70-72 दिवसानंतर या प्लॉटमध्ये आम्हाला काय रिझल्ट भेटला किंवा या पावसापासून आम्ही कसं प्लॉट वाचवला आणि आज एवढं सेटिंग आहे, एवढं फ्लॉवरिंग आहे आणि एवढे फुटवे झाडाला कसे झाले. तर याच्या अगोदर खूप सारे व्हिडिओ सुरुवातीपासून 8 दिवसाला व्हिडिओ टमाटर बद्दल आहे. आणि शेतकरी मित्रांना हे सांगायचं आहे की शेती करायची असेल किंवा शेतीमध्ये जर कुठली आपण लागवड करत आहे तर पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग करा, प्रॉपर त्याचं शेड्यूल फॉलो करा. माहीत नसलं तर एखाद्या माहितीगार माणसाला विचारून आणि कुठल्याही पिकाबद्दल असू दे त्याच्या शेड्यूल घेऊन व्यवस्थित शेती करा, ज्याच्यापासून आपण नुकसानमध्ये न जावं. त्या हेतानं हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. आपला येणारा प्रोग्राम पण जवळ झालेला आहे 9 नोव्हेंबरला, रविवारच्या दिवशी. तर शेतकरी मित्रांनो, या समृद्धी पॅटर्न मध्ये आज तुम्हाला शिकायला भेटणार आहे ते आज हा आपला 5वा-6वा व्हिडिओ असेल माझ्या हिशोबानं. तर बघा मित्रांनो, हा 70-72 दिवस, या 70-72 दिवसामध्ये 50-55 ते 60 दिवसापर्यंत रोजच पाऊस होता. अशा पावसामध्ये त्या प्लॉटला करप्यापासून, व्हायरस पासून, आज तुम्ही ज्या टायमाला 9 तारखेला येचाल तर पूर्ण प्लॉटमध्ये फिरा, प्लॉटमध्ये फिरून बघा, कुठेही एक बी व्हायरसचं झाड भेटणार नाही, एक बी लिप मायनरचं पान भेटणार नाही, एक पण तुटा आपसालुटाचं पान भेटणार नाही, थ्रिप्स दिसणार नाही, व्हाईट फ्लाय दिसणार नाही, पावडरी मिल्डो दिसणार नाही, दावणी मिल्डो दिसणार नाही, भुरी दिसणार नाही आणि थोडासा बॅक्टेरियल करपा दिसेल तुम्हाला. का तर 60 दिवस खूप पाऊस होता, त्यातनं सुद्धा ह्या प्लॉटला आपण वाचवलेला आहे. तर मित्रांनो, खरोखरच समृद्धी पॅटर्न मध्ये 2000 प्लस कॅरेट निघणार आहे किंवा समृद्धी पॅटर्न मध्ये कमी खर्चात शेती होणार आहे का नाही हे बघण्यासाठी लवकर तुम्हाला हजर राहायचं आहे. तर मित्रांनो, ह्याची कंडिशन बघा 70-72 दिवसाची. जो आमचा 6 फुट मल्चिंग होता, 10 फुटावर बेड 2 लाख एकरी 10,000 रोप होतं. तर हे या बेडवर मल्चिंग दिसणं बंद झालेलं आहे. दुसरी गोष्ट, या प्लॉटवर एका झाडानं कमीत कमी 10 ते 12 फुटवे काढले. पानांची जाडी बघा, पानामध्ये काळोखी बघा, फुलांची संख्या बघा, सेटिंग किती झाली ते बघा. सेटिंगसाठी आम्हाला खूप सारी मेहनत घ्यावी लागली. ते आहे डिपिंग, जसं अंगूरला डिपिंग करतो आपण त्या प्रकारे आपण आतापर्यंत 2 डिपिंग घेतल्यापासून आमच्या प्लॉटमध्ये जे बदल झाला आहे तो बदल आहे तो फ्लॉवरिंगची संख्या वाढणं आहे. जे माल सेट होत नव्हता ऑक्टोबर हिटमुळं, पाऊस जास्त झाल्यामुळं, ते पूर्ण पंजे सेट व्हायला सुरू. एका झाडाला कमीत कमी आता 25 ते 30 पंजे सेट झाले, म्हणजे 5 फळाचे 25 म्हणजे 100 टमाटर एका झाडाला सेटिंग झाले. आणि आता फुल बघितलं तुम्ही तर एका झाडाला 100 ते 125 फुल आता सुद्धा एका झाडाला तुम्हाला दिसणार आहे. तर मित्रांनो, खरोखरच समृद्धी पॅटर्नमध्ये काय फायदे आहेत आणि खरोखरच या प्लॉटला स्प्रे व्यवस्थित बसत आहे समृद्धी पॅटर्नमुळं, मोठा मल्चिंग असल्यामुळं, मोठा बेड असल्यामुळं. आणि महत्वाचा मुद्दा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे आपले बांबू, तार, काठी आणि लेबरचं जे मोठं टेन्शन होतं ते या पॅटर्न मध्ये सगळं झिरो झालेलं आहे. जे 1.5 लाख रुपये आपल्याला घरी राहणार आहे, शेतकऱ्यांना भेटणार आहे, या पॅटर्नमुळं ते पैसे आपल्या स्वतःच्या खिशात राहणार आहेत. तर मित्रांनो, या प्लॉटला आतापर्यंत जे आम्ही अपडेट म्हणजे कामं केली किंवा स्प्रे केले किंवा खतं दिले ते सगळी जानकारी कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि लाईव्ह मध्ये म्हणजे आल्यानंतर शेतकऱ्यांना बघायला भेटणार आहे. इथं की खरंच हा व्हिडिओ बनत आहे की या व्हिडिओमध्ये असंच एकाच जागेचं नाही की पूर्ण 20 एकरामध्ये कुठं पण फिरा, कुठं पण पहा, तुम्हाला तेवढं सेटिंग दिसणार आहे, तेवढं फ्लॉवरिंग दिसणार आहे. आणि एवढ्या खराब वेदरमध्ये सुद्धा हा प्लॉट असा इतका भारी डेव्हलप झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 9 तारखेला
सगळ्यांनी हजर राहायचं आहे, कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे, दिवाळीचा बोनस घेऊन जायचा आहे, जे बॅक्टेरिया आपण प्रत्येक शेतकऱ्यांना 1 लिटर देणार आहे. आणि टमाटरच्या बद्दल तर खूप सारी माहिती भेटणार आहे. दुसरी गोष्ट, अदर जेवढे बी पिकं आहेत आपल्या महाराष्ट्रात बनतात त्या पिकांबद्दल बी, ज्या शेतकऱ्यांना काय अडचण असतील किंवा ज्या शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम असतील आणि ज्या शेतकऱ्यांनी काही नवीन नवीन जसं टमाटर सोडून काकडी असू द्या, टरबूज खरबूज असू द्या, कारलं दोडका असू द्या, जेवढे बी भाजीपाल्या, जेवढे बी फळबागा लावणार आहे शेतकरी, त्या पिकांबद्दल कमी खर्चामध्ये कशी शेती करायची किंवा कमी खर्चामध्ये कसं शेतीला डेव्हलप करायचं किंवा शेतीचं मॅनेजमेंट कसं राहणार आहे, शेती करण्यासाठी काय काय फॉलोअप घ्यावं लागणार आहेत, हे सगळं कार्यक्रमात सगळ्या शेतकऱ्यांना कार्यक्रमाच्या द्वारे, कार्यशाळेच्या द्वारे आम्ही शेतकऱ्यांना समजवणार आहे. आणि ते पण आहे ते फ्रीमध्ये आहे. शेतकऱ्यांना फक्त जायचं आहे आणि इथं हजर राहायचं आहे. तर मित्रांनो, समृद्धी पॅटर्न बघण्यासाठी खास आवर्जून यायचं आहे आणि समृद्धी पॅटर्नचा लाभ उचलायचा आहे. लाभ उचलून इथून जाऊन शेती करायला असं शिकायचं आहे की जेणेकरून प्रत्येक शेतकरी कमी बजेटमध्ये, 0 बजेटमध्ये, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढायला शिकला पाहिजे. आणि आपल्या शेतीमध्ये जे नुकसान होत आहे किंवा शेती फेल होत आहेत किंवा शेतीमुळं बरेचसे शेतकरी कर्जबाजारी झालेत, बरेच शेतकरी शेतीच्या टेन्शनमध्ये आत्महत्या करत आहेत. या सर्व गोष्टी अगर सोडायच्या असतील किंवा चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात ब्रँडेड शेती करायची आहे, महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये आपल्याला जर चांगलं उत्पन्न काढायचं आहे, 2 पैसे आपल्याला मिळवायचे आहे किंवा आपल्या शेतीमधून आपलं नाव कमवायचं आहे, तर ते सगळं बघण्यासाठी किंवा ते सगळं पाहण्यासाठी 9 तारखेला हजर राहायचं. तर मित्रांनो, जसं या कार्यक्रमाच्या संदर्भात येणाऱ्या 9 नोव्हेंबरला जो कार्यक्रम आहे आपला शेतकरी मेळावा, कार्यशाळा टमाटर बद्दल, तर त्या कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी किंवा नाव नोंदणीसाठी आपण या व्हिडिओमध्ये एक नंबर फ्लॅश करणार आहे आता अपलोडमध्ये. तर मित्रांनो, जे लोक इच्छुक आहेत, ज्यांना शेती करायला शिकायचं आहे, त्या लोकांनी या नंबरवर कॉल करून रजिस्ट्रेशन नाव करायचं आहे. त्याचं कारण एक आहे मित्रांनो, तुम्ही जर आज नाव नोंदणी केली, नाव रजिस्ट्रेशन, तर आम्हाला इथं जो प्रोग्राममध्ये येणाऱ्या लोकांची बैठक व्यवस्था असेल किंवा येणाऱ्या लोकांचा पाहुणचार असेल किंवा काही XY ज्या बी गोष्टी येणाऱ्या पाहुण्यांसाठी करायच्या आहे, जेवणाचा असू द्या, नाश्त्याचा असू द्या, चहा पाण्याचा असू द्या किंवा बसण्या उठण्यासाठी सावली म्हणा, आता उन्हाळा थोडंसं थंडीचं पाऊस संपलेला आहे, थंडीचे दिवस आहेत किंवा उन्हाळ्यात थोडं ऊन पडत आहे, तर हे सगळ्या गोष्टी जोपर्यंत आम्हाला रजिस्ट्रेशन होणार नाही किंवा किती लोक येणार त्याचं मॅनेजमेंट आणि त्याचं सगळ्या सुविधा करायसाठी, तर शेतकरी मित्रांनो, आज आहे दिवाळीची पहिला दिवस, आज 21 तारीख आहे. तर मित्रांनो, आज हा व्हिडिओ आम्ही बनवत आहे शेतकऱ्यांसाठी की जेणेकरून या कार्यक्रमात सगळ्यांनी हजर राहावं आणि हजर होऊन कार्यक्रमाचा लाभ उचलायचा आहे.